प्रोटीनयुक्त त्यासाठी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे 1 कप आणि 1 कप साधी मूग डाळ घेतलेली आहे. दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ धुवून 4 तास भिजवून ठेवायचं याला. 4 तास झालेले आहेत. बघू शकता तुम्ही डाळी पण किती फुगलेले आहेत. आता याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आणि त्यामध्ये मिरची, अद्रक, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि जिरे 1 चमचा घालायचे आहेत आणि सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, घट्टच बॅटर पाहिजे आपल्याला. आता यात हळद आणि गरम मसाला घालून घेतला आहे. मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे. जर कमी वाटत असेल तर अजून थोडं घालू शकता. चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. मी इथं भाज्या चिरून घेतलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यात मीठ घालायचं आहे चवीनुसार. थोडं मीठ घालून सगळं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तवा चांगला तेल लावून पुसून घेतलेला आहे. आता याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता यावर आपण भाज्या चिरून घेतल्यात ना त्या पण घालून घ्यायच्या. चीज घालून घेतलेलं आहे, मुलांना खूप आवडतं आणि तूप 1 चमचा घातलेलं आहे. वर आलेलं आहे आपणच उचलून. आता पलटून दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आणि जास्त वेळ पण लागत नाही.